आधी द्वारकाला जाऊ, मग नागेश्वरला जाऊ. सगळं बाईकनेच जाऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. न्यू बलकलावा रायनो. बघू आता काय बेकार थंडी आहे. काय स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता दुपारचे वाजले 12 आणि कॅमेऱ्याला आले. आता आम्ही चाललो द्वारकाच्या मंदिरात जायला. या हॉटेल महालक्ष्मीमध्ये राहिलो होतो. आधी द्वारकाला जाऊ, मग नागेश्वरला जाऊ. सगळं बाईकनेच जाऊ. आणि आज संध्याकाळी मी निघणार आहे कुठे काय भावनगरला जायला. तिकडून परत लॉन्च फेरी बोटनेच जाणार आहे. इकडे पण तेच सिस्टम आहे. सगळे फोन वगैरे ठेवायचे आतमध्ये, त्यानंतर जायचं. ठीक आहे, आता लागतो सगळं एक नंबर झालं, काहीच प्रॉब्लेम नाही. पुरी इकडची पुरी वगैरे कशी आहे? हा, एक घे डोसा. नको मसाला डोसा पाहिजे. सगळं दिलं. द्वारका मंदिरामध्ये निघालो आणि इकडून प्रसाद वगैरे घेतला होता. तर आता आम्ही नागेश्वरला चाललो. इकडून तर प्रसाद ठेवायला प्रथम आणि संतानू गेलं आहे. इकडे अलाउड असेल काय आयडिया नाही. तर इकडून आम्ही बाईकनेच जाणार आहे पुढे. आम्ही बाहेर थांबलो रोडवर. तर इकडून किती 17 किलोमीटर आहे. इकडून किती अर्धा तास दाखवत आहे. त्यानंतर तिकडून येणार, बॅग पॅक करणार आणि निघणार इकडून डायरेक्ट कुठे भावनगरचे थोडं आधी थांबणार आहे. तिकडून परत फेरी. लाईनीत लागलं आता. तिकडून आतमध्ये जाईल दर्शन. बघू किती वेळा. सगळी आवर चालू आहे आता. फुल पॅकिंग. न्यू बलकलावा रायनो. हे तू काय करतोय? नो, दिस इज नॉट फेअर इन दिस व्लॉग यार. हॉटेलमधून निघालो आहे आम्ही आता. प्रथम पण निघालो आहे तिकडून. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. चला, आजचं आमचं डेस्टिनेशन आहे शिहोर, गुजरातमध्ये आहे. 6 hours 44 minutes दाखवत आहेत. 368 किलोमीटर आहे. 12 वाजतील आम्हाला पोचता. इकडे पण तेच दाखवलं 12-10 होतील. लेट पण होऊ शकतो, 1 पण वाजू शकतात. नो आयडिया, नथिंग. बघू आता किती वाजतील नाही किती नाही. चला, हायवेला लागल्यावर भेटतो तुम्हाला. आता हायवेला आम्ही लागलो आहे. या राईट साईडला पूर्ण समुद्र आहे. बघा तुम्ही मॅपमध्ये दिसू शकेल तुम्हाला. बघा रस्ता बघा कसा आहे. वातावरण एकदम मस्त आहे. वेदर एकदम भारी, फुल प्लेझंट वेदर आहे एकदम. महावीर मागे जायचं आहे. मध्ये प्रथम पुढे.
फ्यूल स्टॉप. आगे होता फिर देता पैसा. हां KTM ॲडव्हेंचर 250. मला मला फ्यूल रेंज खूप होता. काहीतरी 180-200चा दाखवत होता. पण या दोघांचे ब्लिंक व्हायला लागलेलं. मी फुल मायलेजमध्ये चालतो, ॲव्हरेज मायलेजमध्ये. बघू आता काय ना काय. हो थांब. इकडे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. छोले भटुरे मॅगी वगैरे खाल्ले. एकदम एक नंबर एकदम मस्त नाश्ता होता. कॉफी वगैरे. आणि बाहेर आम्ही फालतू जेवण खायचो एकदम टेस्टलेस. मीठ नाही काय नाही. इकडे 1100-1200. इकडे आमचं 700मध्ये बिल झालं टोटल. पोटभर खाल्लं. आणि आता एकदम मस्तपैकी माहोल झाला होता. आता निघतो इकडून. अजून तरी किती किलोमीटर्स आहे. चला एवढं जायचं आहे. बापरे 230 दाखवते पोचायला. बघू 1पर्यंत पोचायला ट्राय करू लवकरात लवकर. चला मी आता डॉमिनोर चालवतो आहे. आणि मी असं फर्स्ट टाईम बघतो आहे ॲडव्हेंचरला असं एवढं लोडेड. म्हणजे असं पॅनेल सकट वगैरे दिसतं बघा. प्रथम चालवायचं ॲडव्हेंचर. एकदम आरामात जाऊन दे. लोडेड बघा दिसते गाडी. बेकार थंडी आहे. वन साइड थंडी आहे. वन साइड थंडी. मेंट होती ग्लोव्ज. 1 वाजला. 1 वाजला. थंडी आहे. थंडी नाही एकदम चिल में गिल. मला लागला हाताला. चिल आहे ना मी. चिल में गिल. किंग आहे ना. किंग आहे. एकच किंग आहे. मयूर. गाडी मागून किंग. हा आमचा लास्ट हॉटेल स्टे असेल. पोचलो आम्ही शिहोर भावनगरच्या इकडे जस्ट. आणि आता मी रूम बघायला आलो होतो. रूम पण एकदम मस्त बेड वगैरे आहे चांगले. 1 2 3 आणि 4 5 आम्ही चौघच आहे. आणि आता चाललो आहे खाली. मी सगळं सामान वगैरे घेऊन येतो. डोळ्यांची हालत बघायला लागली. भेटू तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. खूप थकलो आहे. एक्झॉस्ट झालो आहे मी खूप. आणि थंडीने पूर्ण वाट लावून ठेवली आहे पूर्ण. आम्ही पहिला ब्लॉग मी असं जो एंड करतो आहे. याच्या आधीचे ब्लॉग मी एंडच केले नाही आहे. टिल दॅन टेक केअर.